तो पाठीचा कणा आपला अँटेना आहे, जो युनिव्हर्सशी कंटिन्यू होतो, कनेक्टेड होतो. तो चेहऱ्यावर हसू ठेवा, खांदे रिलॅक्स. येणाऱ्या श्वासावर लक्ष घ्या. होल्ड करा आणि श्वास सोडून द्या. ओके. आता मी जे सांगतोय ते नीट ऐका. आज दिवसभर कसा गेलाय, जी काही चिडचिड झाली असेल, जो काही आनंद झाला असेल, तो अनुभवा. उद्या ऑफिसला जायचंय, झोपतानाची कामं बाकी आहेत, डेली रुटीनची कामं जी काही बाकी आहेत ती सगळी आपण करूया. पण त्या सगळ्या विचारांना, त्या सगळ्या कामांना 10 मिनिटासाठी बाजूला ठेवा. त्या सगळ्या विचारांना सांगा की ठीक आहे, मी तुमच्याशी 10 मिनिटांनी बोलतो. आता मला माझी 10 मिनिटं हवी आहेत. आता मी जे सांगतोय ते नीट ऐका की आपण सगळेजण आपल्या भूतकाळातील, वर्तमान काळातील आणि भविष्य काळातील चिंतांचा सतत विचार करत असतो. आपल्या शरीरात, आपल्या मनात टॉक्सिक निगेटिव्ह प्रोग्राम्स आपण भरून ठेवतो, ज्याच्यामुळे आपलं शरीरातलं पाणी, आपलं मेंदूतलं जो पाण्याचा वॉटर कंटेंट आहे तो दूषित झालाय. तो आपल्याला क्लिन्झिंग करायचंय, त्याचं तो साफसफाई करून त्याला पॉझिटिव्हिटी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. हेच आपल्या मेडिटेशनचं मेन ध्येय आहे. आता माझ्या मागे रिपीट करा की मी माझ्या आयुष्याची संपूर्णपणे जबाबदारी घेतोय. मी कबूल करतो माझ्या आयुष्यात जे काही घडलंय, जे वर्तमानात काही घडतंय आणि जे काही भविष्यात घडणार आहे त्याला फक्त मी आणि मीच जबाबदार आहे. कोणतीही नकारात्मक लोक, कोणतीही नकारात्मक परिस्थिती किंवा कुठलीही नकारात्मक वस्तू, स्थिती आणि गोष्ट यांना कुठेतरी मीच आकर्षित केलंय. या कोणालाच मी दोष देणार नाही. आज, आत्ता ह्या क्षणी मी माझ्या नकारात्मकतेचा संपूर्णपणे ताबा घेतोय. या नकारात्मकतेला, या बंधनाला मी माझ्यातून मुक्त करून टाकणार आहे. टेक अ डीप ब्रीथ, होल्ड अँड रिलीज. आता असा विचार करा की तुम्ही एका घनदाट जंगलात प्रवेश करताय. तुमच्या पायाखाली एक मऊ माती आहे, थोडासा चिखल आहे, पण असू दे. अशी कल्पना करा जसे जसे तुम्ही पुढे चालत जात आहात तशी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची झाडं दिसतायत. काही झाडं खूप मोठी आहेत, ज्यांची मुळं खूप खोलवर गेलेली आहेत. जसं एखादं मोठं वडाचं झाड किंवा पिंपळाचं झाड, ज्याची मुळं खोलवर गेलेली असतात. तर थोडंसं पुढे चालल्यावर काही झाडं नव्यानं उगम पावतायत. आत्ताच त्यांना पालवी फुटली आहे. तर काही झाडं थोडीशी कोमेजली आहेत आणि काही झाडं बघतो तर काय, इतकी उंच आहेत, इतकी उंच आहेत की त्यांची टोकं जणू आकाशाशी संवाद साधतायत. त्या गर्द झाडांमधूनच कुठून तरी छानशी सूर्यकिरणं झिरपत आहेत. आपण शाळेत असताना जसा कवडसा खेळलो होतो ना, तशीच. काही भागात एकदम प्रखर, काही भागात थोडीशी धूसर. मध्येच काही पक्ष्यांचा येणारा आवाज, त्यांचा किलबिलाट, ती कोकिळा, त्यांच्या आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा.
त्या पक्ष्यांचं जे मधुर गुंजन चालू आहे, जो चिवचिवाट चाललाय, किलबिलाट चाललाय, तो ऐकून किती बरं वाटतंय. कारण आजकाल धकाधकीच्या जीवनात आपल्याला पक्ष्यांचा आवाज अनुभवताच येत नाही. अजून 10 पावलं पुढे चालल्यावर तुमच्या असं लक्षात येतंय की तुम्हाला एक सौम्य झऱ्याचा आवाज ऐकू येतोय आणि तो तुमच्या श्वासाशी एकरूप होतोय. येणारा मातीचा सुगंध, विविध पानांचा सुगंध, असा कुंदवास असतो ना, थोडासा ओलसर, आणि त्याच्यामध्येच येणाऱ्या फुलांचा सुगंध. तुमचं जे आवडीचं फूल आहे ना, ते आत्ता तुम्हाला दिसतंय तुमच्या आवडीच्या रंगाचं. हा एकूणच सगळा वास खूप सुखद आहे. अजून 3 पावलं पुढे गेल्यावर तुम्ही बघता तो काय, एक समोर भला मोठा कल्पवृक्ष आहे, खूप भव्य. तो बघून असं होतंय, हुश, आज या कल्पवृक्षाखालीच आपण आपलं आसन मांडणार आहोत आणि आपण आपलं मेडिटेशन करणार आहोत. आजच्या आपल्या मेडिटेशनचा विषय आहे आपलं नातं, आपली रिलेशनशिप. आता हळूहळू तुम्ही तुमच्या अंतर्मनात प्रवेश करताय. अंतर्मन म्हणजे काय? आपण स्वतः, आपला श्वास. तुम्हाला माहितीये, अंतर्मनामध्ये खरी नाती जन्म घेतात, ती वाढतात, ती कधी कधी बदलतात. एखादं नातं म्हणजे काय? तर 2 आत्म्यांना जोडणारा पूल. म्हणजे काय की ह्या पुलावरून प्रेम, विश्वास, आनंद आणि संवाद वाहतो. काही नाती आपल्याला आयुष्यात खूप ऊर्जा देतात, खूप एनर्जी देतात, तर काही नाती आपल्याला अक्षरशः दमवतात. काही नात्यात आपण पूर्णपणे उपस्थित असतो, तर काही नात्यांमध्ये आपण स्वतःला हरवून बसलेलो असतो. काही नाती आपल्याला खूप आनंद देतात आणि काही नाती अखंड त्रास देतात. असं असलं तरी या नात्यांमध्येच एक वेगळीच मजा आहे. कारण हे आपलं सप्तरंगी आयुष्य आपण या नात्यांमुळे अधिक आनंदी करू शकतो. आता थोडा वेळापूर्वी आपण विविध प्रकारची झाडं बघितली होती. त्यांच्यापैकी काहींची मुळं खूप खोलवर होती. ती खोलमुळे असलेली झाडं म्हणजेच मगाशी पहिल्या कॉलम मध्ये लिहिलेली नाती, माणसं, आपले पेट्स, पाळीव प्राणी, घर किंवा घराचा एखादा कोपरा, ज्याच्याशी आपलं नातं अतिशय दृढ आहे, विश्वासाचं आहे, आनंदाचं आहे. या सगळ्या नात्यांना आठवा आणि तुमच्या डोळ्यासमोर आणा. आता आपल्याला या सगळ्या नात्यांशी संवाद साधायचा आहे. या सगळ्या नात्यांना म्हणा की कळत न कळत मी तुम्हाला किंवा तुम्ही मला दुखावलं असेल तर मला माफ करा. तुमच्या सानिध्यात मला फक्त आनंद, समाधान, प्रेम प्राप्त होतं. तुमच्या नात्यातला हा आनंद, हे प्रेम, हा विश्वास, हा समाधान हे 10x पटीने वाढण्यासाठी रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you.
I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता काही नव्याने उगम पावणाऱ्या झाडांना तुम्ही च्या डोळ्यासमोर आणा आणि ही नव्याने पालवी फुटलेली झाडं म्हणजेच मगाशी आपण दुसऱ्या कॉलम मध्ये लिहिलेली नाती, माणसं, आपले पाळीव प्राणी किंवा घर किंवा घराशी तयार झालेलं नातं किंवा एखादी वस्तू की ज्याच्याशी नव्यानेच आपलं नातं तयार झालंय किंवा नव्याने हे नातं खुलण्याची शक्यता आहे. या सगळ्या नात्यांना आठवा आणि डोळ्यासमोर आणा. आता आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. त्या सगळ्यांना म्हणा की कधी कळत नकळत मी दुखावलं असेल, चुकून काय बोललो असेल, जर तुम्हाला राग आला असेल, वाईट वाटलं असेल, कुठलीही निगेटिव्ह भावना असेल तर मला यासाठी माफ करा. तुमच्या बरोबर जुळलेलं हे नातं मला आनंद, मला समाधान देतंय आणि आज आणि भविष्यात हे नातं सुंदर रीतीने फुलण्यासाठी तुम्ही माझ्या बरोबर रिपीट करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता मगाशी तुम्हाला काही कोमेजलेली झाडं दिसली होती, काही पानं जस्ट अशी कोमेजलेली दिसली होती, त्यांना तुमच्या डोळ्यासमोर आणा. ही कोमेजलेली झाडं म्हणजेच मगाशी आपण तिसऱ्या कॉलम मध्ये लिहिलेली नाती, माणसं, पाळीव प्राणी, घर किंवा घराचा एखादा कोपरा किंवा एखादी वस्तू ज्याच्याशी नातं तुमचं कलुषित झालंय. ज्यांचा विचार केला तरी मनात खूप राग येतो अशी व्यक्ती किंवा तळपायाची आग मस्तकात जाते की नात्यांमुळे जे दुःख होतंय त्या नात्यांना आठवा. त्या नात्यांना तुमच्या डोळ्यासमोर आणा. आता त्या सगळ्या नात्यांना आपल्याला संवाद साधायचा आहे. त्या सगळ्यांना म्हणा की मी कधीतरी तुला काही बोललो असेल, तुला दुखावलं असेल, ते कदाचित समजून असेल किंवा न समजता असेल तर मला माफ कर. आज मी सुद्धा तुम्हाला माफ करतो.
या सगळ्या परिस्थितीची जबाबदारी घेतो आणि तुम्हाला आणि मला या निगेटिव्ह दुःखाच्या त्रासाच्या परिस्थितीतून एकूणच मुक्त करतो. आपल्यात जी काही मिसअंडरस्टँडिंग आहे ती एक्सेप्ट करून मी आता पुढे जातोय आणि तुम्हालाही पुढे जाण्याची एक संधी देतोय. त्यामुळे या दुःखातून त्रासातून मुक्त होण्यासाठी रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता आपण चौथ्या आणि शेवटच्या कॉलममध्ये त्या एका व्यक्तीला, त्या एका नात्याला, त्या एका परिस्थितीला तुमच्या डोळ्यासमोर आणा, ज्याला बघताच तुम्हाला खूप राग येतो, खूप चिडचिड होते, खूप त्रास होतो. ती परिस्थिती बघा ज्याच्यामुळे तुम्हाला राग येतो. तो निगेटिव्ह पॅटर्न डोळ्यासमोर आणा, जो तुम्हाला खूप खूप त्रास देतो. त्या व्यक्तीचं नाव घ्या, त्या परिस्थितीला समोर आणा, त्याच्याशी चर्चा करा, तिला म्हणा की मला माफ कर. त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि त्या व्यक्तीला म्हणा की मी गृहीत धरलं की तू एकटाच चुकीचा आहेस रे, किंवा तू एकटीच चुकीची आहेस, पण आज मला समजतंय कुठेतरी मी पण चुकलोय. हे मी कधीच कबूल नाही केलं, पण ह्या क्षणी आज हे मी कबूल करतो की मी पण कुठेतरी थोडासा चुकलोय. त्या एकूणच प्रसंगाला मी पण तितकाच जबाबदार आहे जितका तू जबाबदार होतास किंवा होतीस. त्या व्यक्तीचं नाव घ्या किंवा ते परिस्थिती डोळ्यासमोर आणा आणि म्हणा की आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी तुला नको ते बोललोय, तुझ्याबद्दल वाईट विचार केलाय, तुला शिव्याशाप दिलाय. आज मला त्याची खूप लाज वाटतेय, कारण मी असा नाहीये मी असा, आणि नव्हतो मी असा कधीच. पण परिस्थिती तशी झाली ना की मी असा बनलो, आणि आज ह्या क्षणाला हे मला अजिबात योग्य वाटत नाहीये. आज ही मी नकारात्मकता माझ्यातून संपूर्णपणे टाकून देणार आहे, रिलीज करणार आहे. आणि आज मी निर्णय घेतलाय की मी आज तुला माझ्या कल्पनेतून मुक्त करणार आहे. आज मी स्वतःला देखील या बंधनातून, या नकारात्मकतेतून, या टॉक्सिक विचारातून मुक्त करतोय. आज मी तुला आणि स्वतःला देखील पुढे जायची एक संधी देतोय. माझ्या मनात एकूणच जमा केलेला कडूपणा, मनातला राग, मनातलं दुःख मी आज रिलीज करतोय. पण एक अतिशय महत्वाचं की तू दिलेली मला जी शिकवण होती, तू दिलेले माझ्या आयुष्यातले जे काही धडे होते, त्यासाठी मी आज तुला मनापासून धन्यवाद म्हणतोय. या नात्यामुळे जो काही त्रास झालाय, जे काही मन दुखावलंय, राग आलाय, त्यातून समूळ नाश होण्यासाठी
Repeat after me. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक अशी व्यक्ती जी स्वतःसाठी खूप महत्वाची आहे, ती म्हणजे तुम्ही स्वतःला आपल्या डोळ्यासमोर आणा. कारण आपलं आपल्या बरोबरच असणारं नातं हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. ज्या नात्याला आपण नेहमीच हलक्यात घेतो, काही महत्व देत नाही. या सभोवतालच्या रहाटगाडग्यात आपण स्वतःकडे लक्ष देण्याचं तेवढं विसरून जातो. आता आपण स्वतःशी चर्चा करायची आहे, स्वतःशी बोलायचंय. स्वतःचं नाव घ्या आणि स्वतःला म्हणा की मला माफ कर, मी तुला एकटं पाडलं, मी सगळ्या दुनियेचं करत राहिलो पण तुझ्याकडे दुर्लक्ष केलं, मला क्षमा कर. मी सगळी कर्तव्य चोखपणे पाडली, अतिशय चोखपणे पार पाडत गेलो, पण मी तुलाच विसरून गेलो. तुझ्या नात्यात काय वाईट आहे हेच बघत राहिलो. तुझ्यातल्या चांगल्या गोष्टी कधी बघितल्याच नाहीत. तुला हवा तसा वेळ नाही दिला, तुला हवं नको ते कधीच नाही बघितलं. मला खरंच खरंच माफ कर. मी आज तुला मनापासून धन्यवाद म्हणतोय की या आयुष्यासाठी आणि मला दिलेल्या सुंदर क्षणांसाठी. मला कधीच एकटं सोडलं नाहीस यासाठी. आय एम रिअली रिअली थँकफुल. आज मी तुला एक वचन देतो की मी तुझी काळजी घेईन, मी तुझ्यावर प्रेम करेन, मी तुला सगळं काही देईन ज्याने तुला आनंद मिळेल. मी तुला कधीच एकटं पाडणार नाही. मी तुझ्यावर संपूर्ण विश्वास दाखवेन. मी रोज तुला आय लव्ह यू म्हणेन. स्वतःचं नाव घ्या आणि स्वतःला म्हणा आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. आता माझ्या मागे होपोनोपोनोची प्रार्थना स्वतःला सगळ्यात जास्त स्ट्रॉंग आणि पॉवरफुल म्हणण्यासाठी म्हणा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you.
I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. एक दीर्घ श्वास घ्या. होल्ड अँड रिलीज. आता आपले स्वतःचे दोन्ही हात स्वतःच्या छातीवर स्पर्श करा, टच करा. असं इमॅजिन करा की हे दोन्ही हात एक शक्तिशाली मॅग्नेट आहेत, जे आपल्या मनातील, आपल्या शरीरातील उरलेली नकारात्मकता खेचून घेत आहेत. तुमच्या पेशीतली उरलेली कण निगेटिव्हिटी ते मॅग्नेट संपूर्णपणे खेचून घेत आहेत आणि या निगेटिव्हिटीमुळे हे मॅग्नेट रूपी हात तुमचे खूप जड होत आहेत. आता असं इमॅजिन करा, आपले दोन्ही हात एकमेकांवर रब करा आणि इमॅजिन करा की सगळी निगेटिव्हिटी या युनिव्हर्स मध्ये रिलीज होऊन नष्ट होतीये. ही सगळी निगेटिव्हिटी उरलेली तुम्ही शरीरातून, आपल्या मनातून, मॅग्नेट रूपातून युनिव्हर्स मध्ये नष्ट केलेली आहे. तुम्ही आता या सगळ्या ताणतणावातून मुक्त झालेले आहात. तुम्हाला एखाद्या पिसाप्रमाणे हलकं वाटतंय, शांत वाटतंय. आता माझ्या मागे रिपीट करा. आय एम पॉझिटिव्ह, आय एम हेल्दी, आय एम लव्ड, आय एम वर्दी, आय एम स्ट्रॉंग, आय एम कॉन्फिडेंट, आय एम मॅजिकल, आय एम ब्लेस्ड, आय एम रेडी, आय एम सक्सेसफुल, आय एम मोटिवेटेड, आय एम लकी, आय एम हॅपी, आय एम थँकफुल, अँड मोस्ट इम्पॉर्टंट, आय एम व्हेरी 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 पॉवरफुल. मी एक पैशाचं मॅग्नेट आहे. मला समृद्धी प्राप्ती झालीये. समृद्धी म्हणजे काय हो? एक तंदुरुस्त आरोग्य, निरोगी मन, खूप सारं समाधान आणि ऐश्वर्य आणि खूप सगळे उत्तम नातेसंबंध. आता माझं मन, माझं शरीर आणि माझा आत्मा एकदम बॅलन्स स्टेट मध्ये आले. मला खूप शांत वाटतंय. चेहऱ्यावर एक छानसं हसू आणा, एक छानसे स्माइल आणा आणि असं व्हिज्युअलाइज करा, असं डोळ्यासमोर आणा की तुम्ही खूप 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 आनंदी आहात. तुमचं सगळ्यांबरोबरचं नातं खूप हेल्दी, खूप आनंदाचं आणि सुखाचं झालंय. तुमच्या नात्यांमध्ये प्रेम ओसंडून वाहतंय. बघा, ज्या जंगलात तुम्ही फिरत होतात तिथली सगळी झाडं सगळे तेजस्वी झाली आहेत, हिरवीगार झाली आहेत. अगदी कोमेजलेली झाडं सुद्धा तेजाने लखाकतायत. आता पुढील 1 मिनिटासाठी मी शांत राहणार आहे. तुम्ही फक्त ही शांतता, हे प्रेम, हे समाधान, हा आनंद अनुभवा.
ऑल राईट. तुमचे दोन्ही हात एकमेकांवर घासा. एनर्जी जनरेट करा. जस्ट फील द एनर्जी. तुमच्या डोळ्यांना लावा, तुमच्या कपाळावर, माथ्यावर लावा, तुमच्या चेहऱ्यावर संपूर्णपणे हात पसरावा आणि हळूहळू तुमचे डोळे उघडा. ओके. आणि तुमच्या शेजारी घेतलेलं पाणी जे सुपरचार्ज झालेलं आहे त्याच्यातलं थोडंसं पाणी प्या. ओके. दॅट कम्स टू द एंड ऑफ अवर सेशन. जर कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता, किंवा कसं वाटलं ते सांगायचं असेल तर सांगू शकता. प्लीज अनम्यूट युअर माईक. मी अनम्यूट करतो. आणि काही बोलायचं आहे, काही सांगायचं आहे तर सांगू शकता. ओके. आज आवाज क्लिअर आला होता ना रिमाजी आणि अनिलजी? काही इश्यू होता की माझ्यात काही थोडासा व्यवस्थित? डिस्टर्बन्स आला. माझ्याच्या थोडासा डिस्टर्बन्स आलेला, बाकी पण कोणाला तो आला मी का? क्लिअर केला. अच्छा. ओके. बाकी कोणाला आला का काही प्रॉब्लेम? अच्छा. मोहिनी इज सेइंग नो. त्यांनी चॅट विंडोत सांगितलं त्यांना तर काही अडचण नाही आली. सानिया इज ऑल्सो शोईंग थम्स अप की नाही काही अडचण आली त्यांना. नो इश्यू फ्रॉम अनिल रानडेजी. ठीक आहे प्रिमाजी. आय थिंक तुमचा इंटरनेट किंवा काही टेक्निकल इश्यू असेल, आय डोंट नो, पण ठीक आहे. नो प्रॉब्लेम. होईल नीट. ग्रेट. पण तुम्ही सॉल्व्ह केलं तुमचा प्रॉब्लेम. गुड. अप्रिशिएट इट. ग्रेट.